नमस्कार. आपण इतिहासाचे प्रकरण 3 उपयोजित इतिहास सुरू केला आहे. याच्यातले 2 मुद्दे आपण याच्या आधी शिकलो आहे. तिसरा मुद्दा आज आपल्याला बघायचा आहे. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. आता नेहमी एक प्रश्न असा विचारला जातो की इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असतो? तर उपयोजित इतिहास म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला यावरील प्रश्नाचं उत्तर सहज मिळते. तर उपयोजित इतिहासामध्ये आपण काय शिकलो? तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनेचं ज्ञान, त्याचा वापर वर्तमान काळात आणि भविष्य काळात सर्व लोकांसाठी कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. हे आपण बघितलं. म्हणजे भूतकाळातील घडून गेलेल्या घटनेचं ज्ञान आपल्याला वर्तमान काळात आणि भविष्य काळात कसं वापरता येईल, म्हणजे इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये काय झाला? उपयोग झाला. आता भूतकाळाचे मूर्त व अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष आपल्याला वर्तमान काळात अस्तित्वात असलेले दिसून येतात. मूर्त म्हणजे जे डोळ्यांनी दिसते, ज्याला आपण स्पर्श करू शकतो. अमूर्त म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही पण त्याचा वापर आपण करतो. मूर्तचं उदाहरण घ्यायचं झालं तर पुरातन काळातील किल्ले आहे, वास्तू आहे, लेण्या आहेत. अमूर्तचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर पारंपरिक ज्ञान आहे, सण समारंभ आहेत, परंपरा आहेत. याचे अवशेष वर्तमान काळात आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेले कितीतरी किल्ले आहेत, ते मूर्त घटक आहे. आपण अनेक परंपरांचं आजही पालन करतो. दसरा हा सण आला की आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो. ही अमूर्त स्वरूपाचं घटक आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो. का? कारण हे सगळं आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे, परंपरांचे काय आहे? अवशेष असतात. म्हणून त्याबद्दल आत्मीयता निर्माण होणं, त्याचा इतिहास जाणून घेणं हे आपल्याला करावंसं वाटते, समजून घ्यावंसा वाटतो. कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती आहेत. आपल्या पूर्वजांच्या परंपरांचे ते अवशेष असतात. तो खरा आपला काय आहे? सांस्कृतिक वारसा असते. ती आपली खरी काय आहे? ओळख असते. म्हणजेच उपयोजित इतिहासात आपल्याला या गोष्टीचं ज्ञान मिळते. आता आपली आई नागपंचमीच्या दिवशी ही काय करते? तर नागाची पूजा करते. घरामध्ये नाग काढला जातो. तसंच दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतो. म्हणजे हे अमूर्त स्वरूपाचं आपले परंपरा आहेत. ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचं ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. आता शिवाजी महाराजांचे एवढे किल्ले आहेत, तसंच अनेक अशा आपण पाहतो की अनेक लेण्या आहेत, अनेक वास्तू आहेत. ते कशा बांधल्या असतील, तो बांधत असताना तो काळ कसा असेल, म्हणजे त्या उगमाकडे आपल्याला हे घेऊन जाते उपयोजित इतिहास. तसंच तो आपला सांस्कृतिक वारसा असतो आणि तो सांस्कृतिक वारसा, त्या परंपरा आणि पुढच्या पिढींच्या हितासाठी दीर्घकाळ त्याचं काय करायचं? आपल्याला जतन करायचं आहे. त्यांचं संवर्धन करण्याची आवश्यकता आपल्यामध्ये निर्माण होते. कोणामुळे? तर उपयोजित इतिहासामुळे. आणि उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धनही करता येते. मूर्त म्हणजे डोळ्याने दिसणारे, अमूर्त म्हणजे डोळ्यांनी न दिसणारे. हे दोन्ही घटक सांस्कृतिक वारशाचे उपघटक आहेत. यांचं जतन संवर्धन आपल्याला उपयोजित इतिहासाच्या आधारे करता येते. कोणासाठी करायचं आहे? ते येणाऱ्या पिढीसाठी. त्यामुळे याच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेक संधीही निर्माण होतात. अनेक व्यवसायाची संधी आपल्याला मिळते. समजा आपण एखादा किल्ला बघायला गेलो तर त्या किल्ल्याची माहिती सांगणारा एक गाईड आपल्यासोबत असतो. त्या गाईडला संपूर्ण किल्ल्याची माहिती असते. म्हणजे त्याला त्या किल्ल्याचा इतिहास माहीत आहे, म्हणून त्याला इतिहासाच्या माध्यमातून तिथं व्यवसाय करण्याची काय मिळाली आहे? संधी मिळाली आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं
तर इतिहासाच्या आधारे आपल्याला वर्तमान काळाचे यथायोग्य काय होते, आकलन होते आणि भविष्य काळासाठी आपल्याला दिशादर्शन दाखवण्याचं काम उपयोजित इतिहासातून केल्या जाते. म्हणून उपयोजित इतिहासाचं वर्णन 2 शब्दात करावं लागते. एक म्हणजे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचं वर्णन आपल्याला करता येईल. म्हणजे उपयोजित इतिहासाचा आपल्या मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे इतिहासाचं व्यवहारामध्ये उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन. आता सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा हे 2 वारशांचे प्रकार आहे. एक सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो, माणसाने तयार केलेला असतो आणि त्याचे 2 प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. एक म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसा, दुसरं म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा. आता कळालं, सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित आहे. त्याचे किती प्रकार आहेत? 2 आहेत, मूर्त, अमूर्त. आता मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे जे डोळ्याने दिसते, ज्याला स्पर्श करू शकतो, असे सगळे घटक मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये येतात आणि हे सगळे काय आहेत? मानवनिर्मित आहेत आणि त्याचे हे 2 प्रकार आहेत, मूर्त, अमूर्त. आता मूर्त सांस्कृतिक वारसा नंबर 1. या प्रकारात प्राचीन काळातील स्थळं, मग ते किल्ले असतील, वास्तू असेल, लेण्या असतील, यांचा समावेश. वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे आणि चित्रे इत्यादींचा समावेश मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये केला जातो. दुसरा आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. आता अमूर्त म्हणजे जे डोळ्याने दिसत नाही, ज्याच्यामध्ये येतात मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा. मौखिक म्हणजे तोंडी सांगितलेल्या परंपरा. मौखिक म्हणजे तोंडी, आजी आजोबांकडून, आपल्या पूर्वजांकडून अनेक गोष्टी, अनेक कथा, अनेक कहाण्या आपल्याला सांगितल्या जातात. त्या मौखिक परंपरा आहे, कुठेही लिहिलेली नाही आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी काय असते, एक विशिष्ट अशी भाषा आहे. वेगवेगळ्या भाषेमध्ये मौखिक परंपरा पाहायला मिळतात. तसंच पारंपरिक ज्ञान वडिलांकडून, आजी आजोबांकडून मुलांना मिळालेलं ज्ञान आहे. समजा एखादा कुंभार आहे, चांगल्या पद्धतीने योग्य अशी मडकी बनवतो, ते ज्ञान त्याच्या मुलाला मिळालं. ते कोणतं ज्ञान आहे? पारंपरिक, ते कुठे लिहून नाही, ते परंपरेनं त्याच्यापर्यंत आलं आहे. हे आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा. सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी आहेत. आता भारताने धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे, त्यामुळे भारतात अनेक धर्म आहे. प्रत्येक धर्माचे सण समारंभ साजरे करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, सामाजिक पद्धती वेगळ्या आहेत, धार्मिक विधी वेगळे आहेत. हे सगळं कुठेही लिहून नाही आहे, फक्त या अमूर्त सांस्कृतिक वारसा याला म्हणतो आपण. कला सादरीकरणाच्या पद्धती. आता कला सादरीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक घटकाच्या विशिष्ट पारंपरिक कौशल्य. जर एखाद्याला चांगलं चित्र काढता येते, ते कौशल्य आहे त्याच्यामध्ये, ते त्याला वाडवडिलांकडून मिळाले, ते विशिष्ट पारंपरिक कौशल्य आहे. म्हणजे अशा प्रकारे विविध परंपरा, विविध सामाजिक पद्धती, विविध पारंपरिक कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह आणि गट, सगळ्यांचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये होतो. याच्यावर एक महत्त्वाचा प्रश्न येतो. संकल्पना चित्र पूर्ण करा. एका बाजूला देतात मूर्त वारसा, एका बाजूला देतात अमूर्त वारसा. स्वाध्यायामध्ये दिला आहे तुम्हाला. मूर्तमध्ये ते घटक लिहायचे, त्याच्या खाली अमूर्तमध्ये हे घटक त्याच्या खाली लिहायचे असतात. हे झालं सांस्कृतिक वारसा आणि त्याचे 2 प्रकार. त्याच्यानंतर आपण बघणार आहे नैसर्गिक वारसा. आता नैसर्गिक वारसामध्ये सगळ्या नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. निसर्गातील जैवविविधतांचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केला जातो. म्हणजे निसर्गातील संपूर्ण जीवसृष्टी आली त्याच्यात, वनस्पती, प्राणी, कीटक, संपूर्ण जीव
म्हणजे याच्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो नैसर्गिक वारशामध्ये: प्राणी, वनस्पती सृष्टी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये, या सगळ्यांचा समावेश नैसर्गिक वारशामध्ये होतो. कारण हे सगळे नैसर्गिक घटक आहे, हे माणसाने तयार केलेले नाहीत. तरी याचं आपल्याला जतन आणि संवर्धन करायचं आहे. कशासाठी? तर या नैसर्गिक आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे येणाऱ्या आपल्या मानवी पिढ्यांसाठी. कारण बरेच असे घटक आहेत जे नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत, नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत. मग अशा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन व्हावं या हेतूने जागतिक संघटना एक स्थापन करण्यात आली आहे. त्या संघटनेचं नाव आहे युनेस्को. ही संघटना काही दिशादर्शक तत्व जाहीर करते आणि त्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी काही स्थळे, काही परंपरा यांची यादी जाहीर करते आणि ती यादी मग जागतिक स्तरावरची यादी म्हणून ओळखल्या जाते. त्याच्यासाठी काम करणाऱ्या संघटनेचं नाव आहे युनेस्को. कोणासाठी आहे? तर येणाऱ्या आपल्या पिढ्यांसाठी आहे ती. कारण येणाऱ्या पिढीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. कारण हे आपण बघितलं आहे, आता येणाऱ्या पिढीने ते बघितलं नाही आहे, मग त्यांना ते पाहायचं आहे. त्याच्या आता उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर उदाहरण बघा काय आहे ते. आता तर उदाहरण जर घ्यायचं झालं तर वाघ आहे. आज वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मग या वाघांचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं काम आहे. कोणासाठी? येणाऱ्या पिढीसाठी. कारण त्यांनाही माहीत पाहिजे याला वाघ हा वाघ आहे बुवा. नाही ते एक वेळ अशी येईल की ते नामशेष होऊन जातील, नष्ट होऊन जातील. फक्त मुलांना, येणाऱ्या पिढींना आपल्याला दाखवावं लागेल की याला वाघ म्हणतात, चित्र दाखवावं लागेल. म्हणून या नैसर्गिक वारशाचंही जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे आणि हे काम युनेस्को करते. आणि अशा भारतातील काही ठराविक स्थळे, ठराविक परंपरा यांची यादी देखील युनेस्कोने जाहीर केली आहे. मग या यादीत भारतातील कोणते कोणते घटक आले ते पान नंबर 18 तुम्हाला दिले आहेत. ह्या आहेत सगळ्या याद्या. ह्या याद्या देखील महत्त्वाच्या आहेत. याच्यावर प्रश्न येतो चुकीची जोडी ओळखा म्हणून. याच्यात भारतातील जागतिक, मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या काही परंपरा आहेत. पहिली यादी परंपरा आहे, दुसरी यादी काही सांस्कृतिक घटक आहे, तिसरी नैसर्गिक घटकांची यादी आहे. आता 2001 मध्ये युनेस्कोने आपल्या यादीत भारतातील केरळमधील कुटियट्टम संस्कृत नाट्य परंपरेचा समावेश केला आहे. केरळ, कुटियट्टम अशी जोडी विचारतात. 2003 मध्ये वैदिक पठण परंपरा, वेद जे आहे त्याचं पठण कसं करायचं त्याची परंपरा आहे. 2005 मध्ये उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण याचा समावेश झाला आहे. 2009 मध्ये गढवाल, उत्तराखंडमधील रम्मन धार्मिक उत्सव, विधिनाट्य याचा समावेश केला युनेस्कोने. 2010 मध्ये बघा 3 घटकचा समावेश केला आहे आपल्या यादीत युनेस्कोने. राजस्थानमधील कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. जसं महाराष्ट्रातील लावणी नृत्य आहे तसं पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशामधलं छाऊ नृत्य आहे. ही जोडी लक्षात ठेवा. केरळमधील मोडीएट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य आहे. लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाची परंपरा आहे. हे सगळे लक्षात ठेवा कारण चुकीची जोडी ओळखा म्हणून प्रश्न येतो. आता पंजाबचे एक बघा. पंजाबमध्ये एक जमात आहे ठठेरा नावाची. या जमातीचं काम काय आहे तर तांब्याची आणि पितळीची भांडी बनविण्याचं काम आहे. याचा समावेश कधी झाला? 2014 मध्ये युनेस्कोने आपल्या यादीत केला. 2016 मध्ये योग, संपूर्ण जगाला योग शिक्षण देण्याचं काम भारताने केलेलं आहे म्हणून याचा समावेश 2016 मध्ये झाला. आता खाली आहे जागतिक वारसा स्थळे, सांस्कृतिक घटक. 1983 मध्ये किती घटकांचा समावेश युनेस्कोने आपल्या यादीत केला? आग्र्याचा किल्ला आहे, अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे, ताजमहल आहे. 1984 ला देखील कोणार्क सूर्य मंदिर आहे. हम्पी येथील वास्तुसंकुल आहे 1986. फतेपूरची सिक्री 1986. घारापुरीची लेणी आहेत, एलिफंटा लेणी म्हणतो, अरबी समुद्रात आतमध्ये जावं लागते. वेरूळ अजिंठ्यासारखी कोरलेल्या लेण्या आहेत, पाहण्यासारखं ठिकाण आहे, गेलात तर पहा. याचा समावेश 1987 मध्ये युनेस्कोने आपल्या यादीत केला आहे. इकडे ही यादी दाखवली आहे. 1987 ला
चोळ मंदिरे आहे. भारतामध्ये चोळ घराण्याचे राजे राज्य करत होते. त्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या मंदिरांना चोळ मंदिरे म्हणतात. 2004ला त्याच्यानंतर 2004 ते इथं यायला पाहिजे खाली, पण ते आधी वर दिलं, ते पण बघून घ्या. तर 2004 मध्ये दारा सुरमचे ऐरावतेश्वर मंदिर आहे. 1987ला पट्टदकल येथील मंदिर आहे. 1989ला सांचीचा स्तूप आहे आणि 1993 हुमायूनची कबर आहे आणि 1999ला महत्वाचं आहे, दार्जिलिंग हिमालय रेल्वे, निलगिरी माउंट रेल्वे, द कालका शिमला रेल्वे, कारण हा सगळा पर्वतीय भाग आहे. पर्वतीय भागात रेल्वे नसते, पण इथं आहे म्हणून हे एक वैशिष्ट्य आहे, हे विशेष आहे, म्हणून याचा समावेश युनेस्कोने आपल्या यादीत केलेला आहे. अशी कितीतरी ठिकाणं आहेत. हे सगळं महत्त्वाचं आहे. याची चित्रही तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता. याच्यामुळे तुम्हाला खूप माहिती मिळू शकते. हे आहे भारतातील प्रमुख सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत. इकडे बघा आता खाली, इकडे तुम्हाला दिसते 2003 मध्ये भीमबेटका. त्याच्यानंतर मुंबईचे एक नाव आलं महाराष्ट्र. 2004 मध्ये मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशनचा समावेश झाला आहे. 2007ला लाल किल्ला दिल्ली याचा समावेश झाला आहे. विचारतात लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर जयपूर 2010ला समावेश झाला आहे. राजस्थानातील पर्वतीय किल्ले 2013 मध्ये समाविष्ट झाली आहेत. गुजरातमधील पाटण येथील राणी की बाग याचा समावेश झाला आहे. हे सगळं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर खाली आहे भारतातील जागतिक वारसा स्थळे. नैसर्गिक आहे सगळे. आता हे निसर्गता तयार केले. 1985ला कांझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश युनेस्कोने आपल्या यादीत केला आहे. आता कांझीरंगा कशाला प्रसिद्ध आहे? एक शिंगी गेंड्याला. कुठं आहे? आसाममध्ये आहे. पाहण्यासारखं ठिकाण आहे. याचा समावेश केला आहे. 1987ला सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाचा समावेश झाला आहे. अजून एक महाराष्ट्राचं इथं खाली आला आहे. 2012 पश्चिम घाट कास पठार सातारा जिल्हा याचा समावेश झाला आहे. समोर बघणार आहे आपण ते. आणि 2016ला कांचनगंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश करण्यात आलेला आहे. ही सगळी नावं व्यवस्थित वाचा, पाठ करा, कारण याच्यावर प्रश्न येतो. चुकीची जोडी ओळखा. ओळखता आली पाहिजे, जोड्या ओळखता आल्या पाहिजे, जोड्या लक्षात ठेवा. कळलं? त्याच्यानंतर 2012 पश्चिम घाट हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर जयपूर, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि याची सगळ्यांची नुसती नावं नाही तर गुगलवर हे सर्च करून याची चित्र देखील तुम्ही बघा. त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत आत्ताच बघितलं महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचा समावेश झाला आहे 2012 मध्ये. आणि तो कशाचा आहे तर सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटामध्ये आहे. त्याचा समावेश युनेस्कोने आपल्या यादीत केला. कास पठार फुलांसाठी प्रसिद्ध आहे. विविध रंगाची विविध प्रकारची फुलं इथं पाहायला मिळतात आणि हे दुर्मिळ आहे. जगाच्या पाठीवर अशी फुलं नाही आढळत जी कास पठारावर आढळतात, म्हणजे सातारा जिल्ह्यात आढळतात, जो पश्चिम घाटामधला भाग आहे. याचा समावेश 2012 मध्ये युनेस्कोने आपल्या यादीत केला आहे. आता युनेस्कोचं प्रमुख अंग काय आहे तर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन करणे हे उपयोजित इतिहासाचं प्रमुख अंग आहे, महत्त्वाचा घटक आहे. उपयोजित इतिहास काय करते? आपले सांस्कृतिक नैसर्गिक जे घटक आता जेवढे आपण बघितले आहे त्या सगळ्यांचं जतन संवर्धन करण्याचं काम करते. आणि हे काम कोण करते तर भारत सरकारचं पुरातत्व खातं आहे, ते हे सगळं काम करते. आणि भारतातील प्रत्येक राज्याचं राज्य शासनाची पुरातत्व खाती आहेत. ते कोणती कामं करतात तर हीच कामं करतात. ते म्हणजे आपल्या नैसर्गिक सांस्कृतिक घटकाचे व्यवस्थापन करणे. आणि हे सरकारचे खाती झाले. आता एक खाजगी संस्था आहे इंटॅक्ट नावाची, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज नावाची. ही स्वयंसेवी संस्था आहे. 1984 पासून सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळाचं जतन संवर्धन करते ही संस्था. या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला आहे आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचं जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयातील
तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो. तज्ज्ञ व्यक्ती याच्यासाठी लागतात, त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घटकांचा त्याच्यात समावेश होतो. आता सांस्कृतिक वारसा स्थळाचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखवल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करावं लागते. एखादा प्रकल्प हाती जर घेतला तर तो प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्या वारसा स्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता त्याचं जतन संवर्धन करावं लागते. तसंच नंबर 4, स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामावून घ्यावं लागते. आणि नंबर 5, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन द्यावं लागते आणि प्रोत्साहन देऊन तेथे उद्योग व्यवसायांना चालना द्यावी लागते. यासाठी पद्धतशीर नियोजन करावं लागते आणि हे पद्धतशीर नियोजन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचीच आवश्यकता लागते. कोणालाही हे जमत नाही. मग संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणती आहे? 3.5 शेवटचा मुद्दा आहे. आता पुढे काही क्षेत्रांचा उल्लेख केला आहे. त्या क्षेत्रांसाठी कायदेशीर नियम आणि सांस्कृतिक धोरणं ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान पूरक ठरते. जसं उदाहरणार्थ संग्रहालय, अभिलेखागार आहे. नंबर 2, ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन आहे करायचं. पर्यटन आणि आतिथ्य आहे, पर्यटन व्यवसाय करायचा आहे. मनोरंजन आणि संपर्क साधने आहेत. हे व्यवसाय जर करायचे असतील तर याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती लागतात. आता संग्रहालय आणि अभिलेखागार याच्यामध्ये फरक आहे. संग्रहालयामध्ये प्राचीन काळातील वस्तू असतात. अभिलेखागारामध्ये प्राचीन काळातील दस्तऐवज, साहित्य, कागदपत्र यांचा समावेश होतो. आता संग्रहालय जर सांभाळायचं असेल तर त्याला तज्ज्ञ व्यक्तीच लागतो, इतिहासाचा जाणकार पाहिजे. अभिलेखागारासाठी इतिहासाचा जाणकार पाहिजे. ऐतिहासिक स्थळांचं जतन संवर्धन करण्यासाठी इतिहासाचा जाणकार पाहिजे. आता हे माहीत आहे का तुम्हाला? हे बघा, आता जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय कुठं आहे? तर मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचं उत्खनन करताना सापडलं जगातलं सर्वात प्राचीन समजल्या जाणारं संग्रहालय. कधी सापडलं? इसवी सन पूर्व 6वे शतक होते ते. हे उत्खनन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं? कोणाच्या काळात झालं? तर ब्रिटिश पुरातत्वज्ञ होता सर लिओनार्ड उली याने 1922 ते 1934 या काळात उत्खनन सुरू केलं होतं. तेव्हा त्याला हे ऊर नावाचं संग्रहालय सापडलं. आणि हे संग्रहालय कोणी बांधलं होतं? तर एनी गॉल्डी नावाची मेसोपोटेमियाची राजकन्या होती, तिनं बांधलं. आणि ती स्वतः त्या संग्रहालयाची कोण होती? संग्रहपाल होती. आणि तिथं काही मातीच्या वाटिका सापडल्या आहेत, ज्याला क्ले टॅबलेट म्हणतात. ही आहे मातीची वाटिका. आणि याच्यावर जे कोरलेलं आहे ते काय आहे? तर त्या संग्रहालयात सापडलेल्या वस्तूंची नावं आहेत. त्याच्यानंतर शेवटचं पेज आहे. आता इथे एक तुम्हाला चित्र दिसते आहे, ते चित्र आहे इंडियन म्युझियम कोलकाता इथं आहे. ते हेही महत्वाचं आहे. आता कोलकाता येथे असलेले हे इंडियन म्युझियम याची स्थापना कोणी केली? ते एशियाटिक सोसायटी तर्फे झाली 1814 मध्ये. आणि नॅथनियल वॉलिक या वनस्पती शास्त्रज्ञ याने याची स्थापना केली आणि ते स्वतः याचे पहिले संग्रहपाल होते. हे वर जे चित्र तुम्हाला दिसते आहे इंडियन म्युझियमचं, 1905 मध्ये काढलेलं चित्र आहे. या संग्रहालयाचे 3 भाग आहेत. त्या संग्रहालयाचे 3 भाग आहेत. एक म्हणजे कला, दुसरं म्हणजे पुरातत्व, तिसरं म्हणजे मानवशास्त्र, असे प्रमुख 3 विभाग आहेत. आणि त्याच्याशी संलग्न असणारे वेगवेगळे विभाग आहेत. जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे याचे विविध विभाग पडलेले दिसून येतात. आता त्याच्यानंतर यातील प्रत्येक क्षेत्राचा व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. याच्या आधीच्या पेजवर आपण काही महत्त्वाचे घटक पाहिले होते, याच्या आधीच्या पेजवर. म्हणून म्हटलं यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळांची आवश्यकता असते. जसं आपण पाहिलं होतं याच्या आधीच्या पेजवर, संग्रहालय, अभिलेखागार इथं जर काम करायचं असेल तर याच्यासाठी विशेष असे तज्ज्ञ व्यक्ती लागतात.
स्थापत्य विशारद लागतो, अभियंता आहे, इतिहासकार आहे, पुरातत्वज्ञ आहे, संग्रहपाल आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, अभिलेखागार व्यवस्थापक आहे, कायदेतज्ञ आहे, छायाचित्रण तज्ज्ञ आहे. ही फक्त एवढीच यादी संपत नाही, तर प्राचीन स्थळे, प्राचीन वास्तू, प्राचीन वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असावे लागते. म्हणजे या सगळ्या विषयाचं ज्ञान पाहिजे त्या व्यक्तींना की ज्यांना ही कामं करायची आहे. हे बघा, आहे संग्रहालय, अभिलेखागार इथं काम करायचं आहे, ऐतिहासिक स्थळांचं जतन संवर्धन करायचं आहे, पर्यटन आतिथ्य करायचं आहे, मनोरंजन संपर्क साधणे इथं काम करायचं आहे. याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती लागते आणि यांना नुसते एका गोष्टीचं नाही, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान पाहिजे. प्राचीन वास्तू, वस्तू, संग्रहालय या सगळ्यांचं यथायोग्य ज्ञान त्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर उल्लेख केलेल्यांची माहिती आता घ्यायची. आता हे जाणून घ्या तुम्ही. अभिलेखागार म्हणजे काय? तर अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. आणि भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याच्यावर प्रश्न येतो रिकामी जाग्यामध्ये, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. आणि प्रत्येक राज्याचं भारतात स्वतंत्र अभिलेखागार आहे. मुंबईत इथं महाराष्ट्राचं अभिलेखागार आहे, महाराष्ट्राचं मुंबई येथे आहे. जेवढी राज्य आहे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं अभिलेखागार आहे. आणि एक लक्षात ठेवा, संपूर्ण भारतासाठी दिल्ली इथे आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार, आता पुण्यामध्ये नॅशनल फिल्म्स आर्काईव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय आहे. या संस्थेची मुख्य कचेरी आहे पुण्याला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. त्याचे 3 प्रमुख उद्देश आहेत. एक म्हणजे भविष्य काळातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घ्यायचा, जे आधी घडलेले आहेत, होऊन गेले, त्या चित्रपटाचा शोध घ्यायचा, ते चित्रपट मिळवायचे, त्या चित्रपटाच्या वारशाचं जतन करायचं. बघा, आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, त्याच्यामुळे चित्रीकरण सगळं बंद आहे. म्हणून आपण बघतो की पूर्वी याच्या आधी तयार झालेले रामायण महाभारत आपण आजही टी व्हीवर बघतो आहे. म्हणजे याचं जतन संवर्धन या संघटनेनं केलेलं आहे. ते आपल्याला आज दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणून इथं म्हटलं आहे भविष्यातील पिढ्यांसाठी. आता हे रामायण महाभारत आधी घडलं, आधी चित्रीकरण झालं, पण ते त्याचं सामावून ठेवलेलं आहे, त्याचं जतन करून ठेवलं आहे. चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबीचे वर्गीकरण करायचं. कोणते कलात्मक चित्रपट आहे वेगळे, साहित्यावर आधारलेले चित्रपट आहे, याचं वर्गीकरण करायचं. त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी करून ठेवायच्या आणि त्याचं संशोधन करण्याचं काम पुणे इथे केलं जाते. आणि चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित केली जातात. आता या पाठात आतापर्यंत आपण काय पाहिलं आहे? या पाठामध्ये आपण पाहिलं की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधी प्रबोधन कसे करता येईल हे आपण शिकलो. म्हणजे इतिहासासंबंधी लोकांच्या मनात जे गैरसमज आहे ते दूर कसे करायचे, आपले सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन कसं करता येईल, यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, आणि व्यावसायिक कौशल्य यांचा वापर कसा करता येईल, आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तिथं काही ना काही लिहिलेलं असते, ते आपण करू नये. किल्ल्यावर वगैरे काही लिहू नये, त्याचं विद्रुपीकरण करू नये. कारण तसं जर केलं तर येणाऱ्या पिढींसाठी ते दिशादर्शक होणार नाही आहे. म्हणून कारण त्याचं जतन संवर्धन आपल्याला करायचं आहे. त्यामुळं असे कृत्य करू नये. म्हणजे योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे हे आवश्यक आहे. हेच आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढींना देखील हेच सांगायचं आहे. हेच आपण या धड्यामध्ये आता शिकलेलो आहे. तर या ठिकाणी आपला इतिहासचा 3रा धडा पूर्णपणे संपलेला आहे.